हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आरोग्य सेवक या पदासाठी गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यामध्ये काही जिल्हा परिषदा 2003 चा सेवा प्रवेश नियम वापरत आहेत। तर त्याची पूर्ण माहिती आपण घेऊया। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मी व्हिडिओ टाकला की अपडेट येत जाईल। हे पहा आरोग्य सेवक पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा बसतोय फटका। हे पहा जिल्हा परिषद अंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या आरोग्य सेवक 50% पदाची जी निवड आहे ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे आणि ही मागणी एकदम बरोबर आहे। गुणवत्तानुसारच निवड करायला पाहिजे आणि काही जिल्हा परिषदांनी गुणवत्तानुसारच रिझल्ट लावलेले आहेत, ते आपण सर्व रिझल्ट पाहिलेले सुद्धा आहेत। ही भरती प्रक्रिया शासनाच्या जाहिरातीतील नमूद दिनांक 4 मे 2022 तसेच 15 मे 2023 च्या परिपत्रकाप्रमाणे करण्याची मागणी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे। राज्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्यसेवक पद 50% या पदासाठी IBPS मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून विद्यार्थ्यांना आता कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्याची प्रक्रिया चालू आहे। यामध्ये या पद भरतीच्या यापूर्वी काढण्यात आलेल्या जाहिरातीत कुठेही उल्लेख नसलेल्या 5 एप्रिल 2023 च्या सेवा प्रवेश नियमाचा वापर करून विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात येत आहे। तर ही बाब अत्यंत चुकीची असून त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि ही जी बाब आहे ती गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत ना, ती प्रशासनास वेगवेगळ्या माध्यमामार्फत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र ॲज ऑलवेज प्रशासन जे आहे ते विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीकडे हेतुतः डोळेझाक करताना दिसत आहे। प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी जे आहेत त्यांचं भवितव्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झालेली आहे। तर विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे, गुणवत्ताधारक विद्यार्थी जे आहेत ते म्हणत आहेत की गुणवत्ताधारक विद्यार्थी नियमाप्रमाणे या पदांची भरती करण्यात यावी। तर यांची अपेक्षा एकदम बरोबर आहे। आता प्राधान्य शब्दाविषयी सुद्धा काही माहिती आपण पाहूया। जाहिरातीमध्ये जे प्राधान्य शब्द दिलेला आहे त्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे प्रशासनात गोंधळ उडाला आहे। प्रशासनाच्या या गोंधळाची शिक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सहन करावी लागत आहे। आता प्राधान्य शब्दाचा अर्थ काय आहे ते पाहूया। स्पर्धा परीक्षेत प्राधान्य शब्दाचा अर्थ असा आहे की अन्य बाबी गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या समान असतील तर अतिरिक्त पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। म्हणजे उदाहरणार्थ समजा 12वीचे 2 विद्यार्थी आहेत, परंतु ह्या इथल्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, समजा डिप्लोमासुद्धा केलेला आहे आणि या दोघं आता समान आहेत 12वीच्या लेवलवर, परंतु याने डिप्लोमा केल्यामुळे या विद्यार्थ्याला प्राधान्य देण्यात येईल असा याचा अर्थ आहे। असं सांगितलं कोणी, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अन्य बाबी ज्या आहेत गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या त्या समान पाहिजे। म्हणजे आता समजा हा जो विद्यार्थी आहे त्याला 100 पैकी 80 गुण आहेत आणि याने डिप्लोमा केलेला आहे पण याला 100 पैकी 40च गुण आहेत। मग याने डिप्लोमा जरी केला असेल तरी हा जो विद्यार्थी आहे 80 मार्कवाल्याला यालाच प्राधान्य देण्यात येईल, कारण सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या बाबी समान पाहिजे। जर याला सुद्धा 80 गुण असतील तरच याचा डिप्लोमा ग्राह्य धरून याला प्राधान्य देण्यात येईल। तर हे असं गोष्ट आहे। यामुळे काय होत आहे, या भरती प्रक्रियेस विलंब होत आहे। आणि मी या अगोदर व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की आचारसंहिता आता लागणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि आचारसंहिता लागल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर ही भरती प्रक्रियेकडे कोणी लक्ष देणार नाही। या भरती प्रक्रियेकडे कोणी लक्ष देणार नाही, त्यामुळे निवडणुकीच्या आधी निकाल लागले तर सर्वांच्या हिताचं आहे। परंतु ह्या अशा गोष्टी होत असतील तर त्याला आपण काय करू शकणार आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं ओपिनियन काय, तुम्ही कमेंट करून सांगा। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।